प्रभाग क्रमांक 18 गर्दुल्ले व चर्सी लोकांच्या वाढत्या वावरामुळे चर्चेत. नागरिकांच्या वतीने नगरसेवक दीपक वेतकर यांचे पोलिसांना निवेदन. ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 18 अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र नगर, पडवळ नगर, BMC कॉलनी तसेच मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह व आरोग्य केंद्र परिसरात गर्दुल्ले व चर्सी लोकांचा वाढता वावर नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीच्या वेळी या गर्दुल्ले व चर्सी लोकांचा वावर वाढल्याने परिसरात चोरट्यांचे प्रमाणही वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः शाळांना सुट्टी लागल्यानंतर अनेक कुटुंबे घराबाहेर असताना संधी साधून घरफोडी व चोरीचे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या संदर्भात नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांच्या वतीने नगरसेविका जयश्री फाटक आणि नगरसेवक दीपक वेतकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी गुलजारीलाल फडतरे यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात गर्दुल्ले व चर्सी लोकांच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेल्या समस्यांसह परिसरातील चोरी व घरफोडीच्या घटनांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, रात्रीच्या वेळी विशेष लक्ष ठेवावे तसेच अशा समाजविघातक घटकांवर तातडीने कठोर कारवाई करावी जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेवक दीपक वेतकर यांच्यासह उपशहर प्रमुख डॉक्टर अभिजित पांचाळ, उपविभाग प्रमुख राजू सुर्वे, शाखा प्रमुख पांडुरंग औटी व भरत काळे, विभाग संघटक सीमा औटी, शाखा संघटक अनमोल महाडिक तसेच संध्या निकम उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 18च्या वतीने मी सिनियर पोलीस स्टेशनचे सिनियर PI फडतरे साहेबांना निवेदन दिले आहे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने की आमच्या प्रभागामध्ये सध्या हे गर्दुले चर्सी लोकांचा खूप मोठा प्रमाण सुळसुळाट झालेला आहे. ते गल्लोगल्ली रात्री अपरात्री मुलं मुली, लहान लहान मुलं मुली ते जे व्यसनाधीन आहेत ते रात्री अपरात्री बऱ्याच वेळा उशिरापर्यंत बसलेले असतात. त्याच्यामुळे त्या चोरांचं पण प्रमाण वाढलं गेलं आहे. आता या परीक्षा, शाळांत परीक्षा संपल्या की सुट्या लागतील. सुट्या लागेल, लोक आपापल्या गावी जाणार. त्या टायमाला ह्या लोकांचं फावतं ते चोऱ्या, घरफोड्या करून, चोऱ्या माऱ्या करून हे सगळे नशेबाज जे आहेत ते लोकांना त्रास देतात. त्यांचा उपद्रव वाढल्यामुळे आम्ही ह्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आपल्या पक्षाच्या वतीने की त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा म्हणून.